मी पंडितांनी सुरुंग लावलेलं नाहीये, बीडकरांनी, बीडच्या जनतेनं त्याला सुरुंग लावलेला आहे, हे आपण लक्षात घ्या। हे जे काही यश आहे ते हा विजय मी संपूर्ण बीडकरांना आणि त्याचबरोबर आमची जी काही टीम आहे, जे शहरामधलं आमचं केडर आहे, कार्यकर्ते आहेत, यांना मी हा विजय त्या ठिकाणी समर्पित करतो। आणि हा विजय हा अपेक्षितच होता, याच्यामध्ये कुठंही किंतु परंतु आमच्या मनामध्ये नव्हतं। अनेक एक्झिट पोल यायला सुरुवात झाली होती, कारण निकालाला खूप विलंब लागला, गॅप एवढा मोठा पडला, अनेक तर्कवितर्क लावत होते, परंतु आम्ही पहिल्या दिवशीपासून या निवडणुकीच्या बाबतीत जे काय आहे, आमच्या सारखा निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना आणि शिवसंग्राम युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि बाकीचे जे काही आहे प्रभागामध्ये उमेदवार यांना बीडकर त्या ठिकाणी झुकतं माप देणार, हा आमचा विश्वास होता आणि ते दिलाय। आपण जर पाहिलं तर या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, मुख्यमंत्री फडणवीस असतील, यांच्या देखील सभा झाल्या होत्या। मोठी प्रतिष्ठेची ही निवडणूक झाली होती। अगदी गेवराईचं पार्सल गेवराईला पाठवा अशा देखील घोषणा झाल्या होत्या। हे बघा, हे काय असे चिल्लर लोक जे काय आहेत निवडणुकीमध्ये अशा पद्धतीच्या मोठ्या मोठ्या वल्गना करत असतात, ते त्यांनी केल्या, परंतु त्या लोकांना बीडकरांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांना या निवडणुकीच्या निकालातनं उत्तर हे दिलेलं आहे। आपण म्हणजे बीड आणि आपण म्हणजे नगरपालिका, अशा पद्धतीच्या आविर्भावामध्ये हे लोक होते, मोठ्या मोठ्या गप्पा त्या ठिकाणी मारत होते। त्यांना बीडकरांनी उत्तर दिलंय आणि अजितदादांनी प्रतिष्ठेची निवडणूक ही केलेली नव्हती, मी आपल्या माहितीच तो सांगतो। अजितदादांनी इथले कार्यकर्ते जे वेळेवर वाऱ्यावर सोडून पक्षाबरोबर, विचारधारेबरोबर दगाफटका करून ऐन वेळेस जे काय आहे पक्षाला सोडून इथले कार्यकर्त्याचं मी पहिल्या दिवशीपासून म्हणत होतो, मोठं केडर आहे, मोठं आमची संघटना खूप मोठी आहे। एक व्यक्ती समोरचा पळून गेला तर मागचे लोक तिथल्या तिथं आहेत, जागेवर आहे, संघटनेवर आहे आणि ते आम्ही या ठिकाणी या निकालाच्या माध्यमातून दाखवून दिले। बघा, लोकशाहीमध्ये निवडणूक हा एक उत्सव म्हणून पाहिजे आणि गेवराईकरांचा कौल हा मी त्या ठिकाणी मान्य करतो, परंतु दुसऱ्या बाजूला एक लक्षात घ्या, माझं गेवराई वोट बेस आहे तो वाढलेला आहे। मला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जेवढं मतदान पडलं होतं त्याच्यापेक्षा 1,500 मतदान हे माझं शहरामध्ये वाढलेलं आहे, ते नाकारून चालणार नाही। आणि माझ्यावर जे 8,500 गेवराईकरांनी विश्वास, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर मी त्यांचा लोकप्रतिनिधी माझ्याकडे अशाच पद्धतीनं विकासाचा जो अश्वमेध आहे तो पुढे दादांच्या नेतृत्वाखाली आणि पहिल्या दिवशीपासून चालू होती। बीड शहराची ही नगरपालिकेची निवडणूक असो किंवा गेवराईची आमची निवडणूक असो, बीड जिल्ह्याचे आणि त्यांचा चेहरा समोर घेऊन आणि त्यांचा चेहरा समोर घेऊन आम्ही निवडणुकीला समोर जातोय। तो चेहरा आश्वासक आहे, दूरदृष्टीचा आहे, विकास करणारा आहे। लोकांनी जाऊन दिला त्याचा कमी जास्त होत, पण बीड शहराची जी काही अहंकारी अशी जी काही वृत्ती आहे त्याला चपराक लावण्याचं काम बीडकरांनी केलंय। त्यांचं मी सर्वांचं पूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि युतीच्या वतीनं आभार मानतो। थँक्यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।